हा बोईसर चिल्लार रोड आहे असं पाहू शकतो आपण। व बोईसर चिल्लारच्या पुढे आल्यानंतर या ठिकाणी बारीपाडा असा बोर्ड आहे। बारीपाडा 825 मीटर ह्या रोडनं आपल्याला जायचं आहे आपल्या गडावर। सून आत आल्यानंतर या ठिकाणी पाहू शकतो आपला किल्ले बोर्ड लिहिलेला आहे व समोर पाहत आहे आपला गड। त्या गडावर जायचं आहे आपल्याला बारीपाडा गाव। बारीपाडा गावातून आल्यानंतर येथे असा ब्रिज आहे ज्यातून आपल्याला गडावर जाण्यासाठी वाट भेटते व तिथे बोर्ड सुद्धा लिहिलेला आहे। आपण या ठिकाणी गाडी पार्किंग केलेली आहे व गडाच्या दिशेने जात आहोत असा बोर्ड आहे व आपण गडाच्या दिशेने प्रस्थान करत आहोत। साधारण 1 तास लागणार आहे गडावर पोहोचण्यासाठी। त्या समोरच्या बाजू आपला गड आहे। इतर गडांप्रमाणे हा गड नाही। आपले जे आता या पालघर दौऱ्यातील जे गड केले आपण त्या फक्त या गडाला ह्या चाल आहे भरपूर, परंतु खडी चाल कमी आहे। पाहू शकतोय असं आहे। वर चढायचे आपल्याला 2-3 डोंगर क्रॉस करून वर जायचं आहे। थोडासा थकवा जाणवत आहे कारण आशेरीगड करून आलेलो आहे आपण, त्यामुळे थोडासा थकवा तर जाणवणारच। हा आपला बोईसर चिल्लार हायवे, ही विराज फॅक्टरी व विराज फॅक्टरीच्या मागं ही बारीपाडा गाव आणि बारीपाडाच्या गावाच्या समोर आल्यानंतर कॅनॉल आहे व कॅनॉलच्या त्या तिथं आपण खाली गाडी पार्किंग केलेली आहे व गडाच्या दिशेने प्रस्थान करत आहोत। ॲरो दाखवलेले आहेत बऱ्याच ठिकाणी, त्यामुळे चुकण्याची शक्यता कमी आहे। गाडी लावल्यापासून 10 मिनिटात आपण इथपर्यंत आलेलो आहे। त्या ठिकाणी आपली गाडी पार्किंग केलेली आहे व आपण आता गडाच्या दिशेने जात आहोत। हे पाहू शकतो हा डोंगर चढायचा आहे व तसंच नंतर वर जायचं आहे आपल्याला। अपरिचित गड, तालुका जिल्हा पालघर व बोईसर या शहरापासून साधारण 12.5 किलोमीटर लांब अंतरावर आहे। सुंदर व सुरेख गड आहे। सर्व माहिती आपण गडावर गेल्यावर घेऊ। आपणाला या अशा पहिला डोंगर क्रॉस करून असं जायचं आहे व समोर पाहू शकतो वर जाण्यासाठी वाट आहे। पायवाट मळलेली आहे आणि जागोजागी आपणाला असे ॲरो दाखवलेले आहेत, त्यामुळे आपण बरोबर दिशेने जात आहोत याची जाणीव होते। मुंबईमुळे कोकणचे 2 भाग पडले, उत्तर कोकण व दक्षिण कोकण। उत्तर कोकणमध्ये ठाणे, पालघर, कल्याण, भिवंडी, डहाणू, पालघर, तलासरी, मोखाडा, वाडा, विक्रमगड असे भाग येतात। तर दक्षिण कोकणमध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड 3 जिल्हे आहेत। आपण आता या कोकण भागातील बरेच किल्ले केलेले आहेत, त्यापैकी पालघर जिल्ह्यातील आपले डोंगरी किल्ले राहिले होते। त्या डोंगरी किल्ल्यांची सफर आपण करत आहोत। आपण पहिल्या दिवशी टकमकगड केला, पुण्याहून येऊन टकमकगड केला। दुसऱ्या दिवशी तांदुळवाडी आणि काळदुर्ग केला व आज आशेरीगड केला आणि आशेरीगड करून आता आपण आलेलो आहे आपल्या या गडावर। खाली दूरवर लांब पाहिलं तर बोईसर शहर पाहायला भेटत आहे। इतर गडाप्रमाणे या गडाला खडी चाल नाही, जसं तांदुळवाडी किंवा आपला आजचा आशेरीगड सुद्धा
खाड्या चढाईमध्येच होते, त्यात तसं नाही, कमी प्रमाणात खाडा चढाई डोंगरावर आलेलो आहे. पाहू शकतो विराज विक्ट्री बारीवाडा गाव, समोरच्या बाजूस वारंगडे गाव आणि आपला बोईसर चिल्हार हायवे. सरळ जायचं आहे आपल्याला वर. अर्धा तास झालं टेक चालू करून आलेलो आहे बऱ्यापैकी. अजून 1 तास तरी लागेल आपल्याला. दुसरा डोंगर आपण चढत आहे आता. पाहू शकतो जय आणि मी वर निघालेलो आहे. डोंगर क्रॉस केलेले आहेत. हा पाहू शकतो 3रा डोंगर असा. चला थोडी आपल्याला आता झाडी. आता आपण आता झाडीतून जात आहे. जरा थोडंसं 4 वाजलेले आहेत. आता ॲरो ठिकठिकाणी दिलेले आहेत. वाव सुंदर. 3ऱ्या दिवशी पहिल्यांदाच आम्हाला कमी खाड्या चढाईचा कमी किल्ला आज आहे. अशा झाडीवरल्या रस्त्यामधून आपण जात आहोत. एक गोष्ट चांगली आहे की शेवटपर्यंत वाट मळलेली आहे व जागोजागी ॲरो आहेत. आपण आता 3रा डोंगर चढत आहोत. पाहू शकतो डाव्या बाजूला उंचवडा आपला किल्ला आहे. शेवटच्या टप्प्यात खाडा चढ आहे बहुतेक.
समोर पाहू शकतो आपला भगवा झेंडा डोलाने फडकत आहे. थोडंसं उतरायचं आपल्याला खाली अशा जागेतून. हो 4 डोंगर क्रॉस केलेले आहेत व आपण अशा होते का 5वा डोंगर शेवटचा असणार. खडाचढे थोडासा पोचून जाऊन अर्ध्या तासात वरती. साधारण 1 तास होत आला आपण गडावर चाल केलेली. अजून अर्धा तास लागेल. सकाळच्या सत्रात जर हा ट्रेक केला खूप सुंदर आणि आल्हाददायक वातावरणात होईल. आम्ही आज आश्चर्य केला सकाळी त्यामुळे दमछाक झाली. तरीही आपण हा ट्रेक करत आहोत. शेवटच्या टप्प्यामध्ये खडी चाल आहे. बाकी आत्तापर्यंत आपण जो ट्रेक करत आलो तो नॉर्मल होता. फक्त चालायचं होतं. चाल भरपूर आहे. 3:30 वाजता चालू केला होता. पाऊण तास झाला. अजून खडी चाल आहे त्यामुळे अर्धा तास तरी लागू शकतो. समोर गडमाता पाहण्यास भेटत आहे. पाच डोंगर क्रॉस केले आपण आतापर्यंत व हा 6वा डोंगर शेवटचा टप्पा. खडी चाल आहे शेवटच्या टप्प्यात व मुरमाड आहे त्यामुळे थोडंसं जपून चालावे. आपण ट्रेक चालू केल्यानंतर 15 ते 20 मिनिटानंतर आपण जे जंगलात घुसलो ते आत्ता या ठिकाणापर्यंत आल्यानंतर आपणाला जरा थोडासा भाग भेटलेला आहे. पूर्ण घनदाट जंगलातून आत्तापर्यंत वाट काढत आपण आलो होतो. 1 तास झाला. अजून थोडा वेळ लागेल, जास्त नाही. पाहू शकतो गडमाता समोरच्या बाजूस त्याचा आपला भगवा आहे. 10 मिनिटात गडावर पोचून जाऊ. आजूबाजूचा परिसर घनदाट जंगल आणि जंगलच फक्त. त्या बाजूस ते पाहू शकतो विराज फॅक्टरी व या डोंगराच्या पाठीमागं 2 डोंगर क्रॉस करून आपण आलो. हा 3रा डोंगर, हा 4था आणि हा 5वा. 5 डोंगर क्रॉस करून आपण आता गडमाथ्यावर पोहोचत आहे. या पाहू शकतो असा 5 मिनिटाची चाल राहिलेली आहे आता फक्त.
आत्तापर्यंत ट्रेकमध्ये कुठेही दमछाक झाली नाही, परंतु आता हा शेवटचा जो टप्पा आहे या ठिकाणी दमछाक होत आहे. जरा खडी चाल आहे, परंतु तांदूळवाडी गत नाही किंवा आपल्या आशिरी गत नाही. आशिरी सोपं आहे, परंतु तिथेही रस्ता केलेला व्यवस्थित. तांदूळवाडी घाम काढतो आपला, शरीराचा कस पाहणार आहे किल्ला. तटबंदी दिसायला लागलेली आहे व जो खालून आपणाला भगवा खुणावत असतो तोही दिसत आहे. म्हणजे आपण गडावर पोचून गेलेलो आहे. बरेच छोटे मोठे डोंगर क्रॉस करून गडावर येत आहे. 6-7 डोंगर झाले आतापर्यंत. ही तटबंदी इथे महादरवाजा असावा, सध्या नाही, उद्ध्वस्त झालेला आहे. गडावर पोचल्यावर हे बघू शकते पूर्ण इतिहास व बाकीची माहिती देण्यात आलेली आहे. किल्ले आसावा गड टॉपला पोचलेलो आहे आपण आता. हे पाहून
गड पाण्यास सुरुवात करू आपण. समोर तोफ ठेवलेली आहे. त्याच्या अगोदर आपण या बाजूला पाण्याची टाकी, महादरवाजाचे अवशेष ते पाहून येऊ. हा झेंडा आपणाला खालील गावातून खुणावत असतो. पाहू शकतो. विराज फॅक्टरी हायवे त्या ठिकाणी गाडी पार्किंग करून आपण छोटे मोठे डोंगर जवळपास 6 क्रॉस केलेले आहेत. व शेवटी आपण आता हा जो बुरुज आहे या बुरुजावर पोहोचलेलो आहे. बारीपाडा गाव. विराज फॅक्टरी पाहू शकतो, खूप मोठी आहे ती. व जय सुद्धा पोहोचत आहे गडावर. 2 मिनिटात पोहोचून जाईल तोही. तर चला पाहू आपण गड फेरी सुरुवात करू. डोंगरी किल्ल्यामध्ये सर्वात आत्तापर्यंत जे आपण पालघरमधील पाहिले त्याच्यातील हा सर्वात सोपा गड आहे. खडा चढ आहे परंतु थकावणारा नाही. परंतु तांदूळवाडी किंवा टकमक, काळदुर्ग हे थकवा देणारे आहेत. या बाजूला आपण जाऊ. पाण्याची टाकी आहेत, महादरवाजाचे अवशेष व इतर वास्तू पाहू. पाहू शकते तुळशी. वा वा छान. पुष्कळ व असे या पाण्याच्या टाक्यांचा समूह. असा मामाचं गाव आहे. त्या गावातून आल्यानंतर महादरवाजा वगैरे लागतो. खोदीव टाकीत माहिती दिलेली आहे. ही पाण्याची टाकी पाहून आपण आता जो महादरवाजा आहे त्या महादरवाजाच्या बाजूला जाऊ. महादरवाजा वगैरे पाहू व नंतर टाकी गडाचे दर्शन घेऊ. छोटी कानी गड आहे. या ठिकाणी बांधीव एक तलाव आहे. गडाचे मुख्य आकर्षण बोलू शकतो. हे पाहू शकतो असे होल्स आहे तिथं खूप मोठ्या प्रमाणात. हे बांधीव टाकं पाहू शकतो असं. परंतु त्याच्यात सध्याच्या काळात पाणी साठत नाही असं पाहू शकतो. बांधीव टाकं गडाचं मुख्य आकर्षणच आहे. या वास्तू आता पुन्हा एकदा आपण गडमाथ्यावर जाऊ आणि तोप पाहून जयसोबत पुन्हा गड करायला येऊ. वाड्याचे चौथरे या ठिकाणी आहे गडदेवता. समोर असं पाहू शकतो. इथे असतोय तशा वाडा या पालिकेला असावा. त्या बाजूला थोडी तटबंदी डाव्या बाजूला. प्रथम आपण जयला घेऊ. हा एक बुरुज आहे इथे, तोही पाहणार आहे. व महादरवाजा त्याच्या खालच्या साईडला आहे, तोही घेऊ, पाहून घेऊ. वृक्षारोपण करण्यात आलेले आहे पाहू शकतो गडावर. व गडावर ज्या वास्तू सापडलेल्या आहेत पाहू शकतो अशा त्या वास्तू या ठिकाणी व्यवस्थित आणून ठेवण्यात आलेल्या आहेत. छोटी तोप एक व तोप, 2 तोफा सुस्थितीत आहेत गडावर.
1.5 तासाची पायपीट केल्यानंतर आता आपण येथे गडावर आलेलो आहे. पाहू शकतो किल्ले असावा इथे लिहिलेले आहे व पूर्ण गडाची काय काय पाहण्यासाठी आहे गडावर ते त्याची माहिती लिहिली आहे. आपण आता या ठिकाणावरून सुरुवात करणार आहे. इथे पाण्याची टाकी आहे ती बांधीव टाकं, तसेच महादरवाजा, ही नैसर्गिक गुहा हे पाहून आपण पुन्हा या ठिकाणावरून जाणार आहोत. गड पाहू आपण आता. मस्त हवा लागते या ठिकाणावरून. काळदुर्गवर 3 पाण्याची टाकी, थोडी तटबंदी व महादरवाजाचे थोडेसे अवशेष आहेत, या व्यतिरिक्त काही नाही. आता आपण पाण्याची टाकी पाहू व पाण्याची टाकी पाहून बांधीव टाकं, तसेच चौकोनी बुरुज पाहिल्यानंतर आता आपण हे पाण्याची टाकी पाहण्यासाठी आलेलो आहे व यानंतर आपण बांधीव टाकी पाहणार आहे. तर चला जाऊया. इथं हाला पाहू शकतो बांधीव टाक्यापाशी आपण आलेलो आहे. अप्रतिम बांधीव टाका आहे हे. हे जेरीव टाका आहे पाहू शकतो आपण व हे टाकाची रचना खूपच वेगळी आहे. म्हणजे त्या बाजूला ती तटबंदी आहे व त्या तटबंदीला जॉईंटच हे टाका आहे. म्हणजे फक्त तटबंदी बनवली व त्याला फक्त फुडून असा शेप दिला आणि हे तर स्लोपच होता म्हणून आता त्यामुळे येथे पाण्याचं टाकं झालं. हे पाहू शकतो असं पाण्याचं टाक आहे, खूप मोठं पाण्याचं टाक आहे व खाली उतरण्यासाठी आपणाला समोर पाहिलं तर पूर्ण अशा पायऱ्या आहेत. म्हणजे या टाक्याच्या पूर्ण खालपर्यंत आपण जाऊ शकतो. त्या बाजूचा भाग पाहिला घनदाट अरण्य, झाडी, खाली मामाचं गाव आहे, त्या गावावरूनही आपणाला गडावर येण्यासाठी वाट आहे. आपण वारांगडे ह्या मार्गाने आलो होतो. बांधीव टाकं पाहून झाल्यानंतर महादरवाजा व नैसर्गिक जी गुहा आहे ती पाहण्यासाठी जात आहोत आपण. पाहू शकतो महादरवाजाचे अवशेष असे या ठिकाणी आहेत. हा आहे महादरवाजा, हे पाहू शकतो हा महादरवाजा. असा महादरवाजा या ठिकाणी भक्कम महादरवाजा आहे आपल्या गडाचा. गड पाहण्यासाठी अर्धा ते पाऊण तास पुरेसा होऊन जाईल. खाली ही तटबंदी आहे, खालून दाखवू आपण. चला महादरवाजा पाहून घेऊ. आपण आता खालच्या बाजूस जे नैसर्गिक केव्ज आहे ती पाहण्यासाठी जाऊ. पाहू शकतो असं महादरवाजाच्या बाजूला
पायऱ्या सुद्धा आहेत व्यवस्थित. मुख्य दरवाजा आहे गडाचा हा व त्याच्या बाजूला नैसर्गिक केव्ज आहेत ती पाहू प्रथम. खोदीव टाका आहे या बाजूला, तेही पाहून घेऊ. खोदीव टाका आहे या ठिकाणी. असं पाणी नाही, परंतु पाणी अडवण्यासाठी बाजूला बांधकाम करण्यात आलेले आहे. हे खोदीव टाका पाहून आपण आता जे दुसऱ्या वास्तू आहेत त्या पाहू. थोडं पुढे आल्यानंतर अजून एक पाण्याचं टाका आहे. दोन पाण्याची टाकी आतापर्यंत आपण पाहिलेली आहेत. दोन महादरवाजाच्या खालच्या बाजूस हे पाण्याचे टाक आहे व अगोदर एक पाहिलं. हे दोन टाकं पाहून आपण आता नैसर्गिक गुहेकडे जाणार आहोत. नैसर्गिक केव्ज आहेत त्या पाहू. बघू आपण कुठे सापडता येते. वरच्या टाक्यांच्या बरोबर खालच्या बाजूला दाखवत आहेत. मामाच्या गावावरून आलेला रस्ता आहे. या बाजूला आहेत का पाहू. त्या टाक्यांच्या बरोबर खालच्या बाजूस या दोन केव्ज आहेत. नॅचरल केव्ज आहेत त्या. ठीक बघू अजून थोडं खाली जाऊन. मामाच्या गावाकडून येताना पाहू कातळात कोरलेल्या पायऱ्या थोड्या भेटत आहेत. वरच्या बाजूसुद्धा आहेत, त्याही दाखवतो. हे बघू शकतो. हे पहा गडमाता बरेच खाली आपण उतरून आलो. दरवाजाच्या अशा ह्या रस्त्याने जाऊ आपण. बघू आपल्याला या बाजूला नॅचरल केव्ज भेटत आहेत का पाहिलं ते पाहू. 3 नॅचरल केव्ज आहेत. ते पाहण्यासाठी आपण जात आहोत. बाजूला काय दिसत नाही. पूर्ण भग्नमूर्तीचे अवशेष बघा या ठिकाणी आहेत. गडाच्या पश्चिम बाजूला पाहू शकतो. इथे भग्न अवशेष असे पाहायला भेटत आहेत. भग्नमूर्तीच्या अवशेषाच्या पुढे जाऊन आपण अजून आपल्याला काय पाहायला भेटत आहे ते पाहू. हे पाहू शकतो असे याही बाजूला दरवाजा असावा. पाहू शकतो आपण व्यवस्थित. याही बाजूला दरवाजा आहे. पुढे बघायचं पाहायला भेटत आहे का बहुतेक नाही. पुढे काही अवकाश दिसत नाही. परंतु ज्या नॅचरल केव्ज आहेत त्या काही अजून आपल्याला सापडलेल्या नाहीत.
खूप शोधाशोध केली, परंतु नॅचरल केव्ज काही नाही सापडल्या. ठीक आहे, पुढील वेळेस नक्की करण्याचा प्रयत्न करू. बघ ना, मूर्तींचे अवशेष आहेत. त्याच्या वर आपण डोंगरावर गडाकडे चालत झाल्यानंतर असा चौकोनी बुरुज आहे व त्याच्या खालील बाजूस थोडी तटबंदी पाहायला भेटत आहे. थोडा अवघड मार्ग आहे, परंतु जरूर येऊन पहा. खूप लांबवरचा परिसर नजरेच्या टप्प्यात पाहता येतो. अर्धा तास झाला आपण गड फेरी करतोय. पूर्ण गड पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघणार आहोत. हा आहे चौकोनी बुरुज. गडाचा एरिया छोटासा आहे, त्यामुळे पटकन पाहून होतो. आपण त्या मार्गाने वर आलो होतो व डाव्या साईडनं आपण गडफेरी चालू केली होती. आपण गडमाथ्यावर आता सर्वोच्च बाजू ज्या ठिकाणी तोप आहे तो पाहणार आहे. प्रथम आपण आता या बाजूने खाली उतरून महादरवाजाच्या बाजूला जाऊ व ते पाहून परतीच्या प्रवासाला निघू. हा चौकोनी बुरुज पहा, शेवटच्या भागातील गवत आहे त्यामुळे जास्त पाहता येत नाही. समोरच्या बाजूसुद्धा तटबंदी आहे अशी. त्या ठिकाणी एक वास्तू आहे तीही पाहू. बालेकिल्ला किंवा सर्वोच्च भाग पाहून परतीच्या प्रवासाला निघू. गड चढण्यासाठी सोपा आहे, फक्त शेवटच्या टप्प्यामध्ये खडी चढाई आहे, परंतु सोपी आहे, दमछाक करणारी नाही. हे पाहू शकतो या ठिकाणी असा कातळात पायऱ्या कोरलेल्या आहेत. या पाहून परत महादरवाजाकडे जाऊ आपण. हे पाहू शकतो अशा ते पाण्याचं टाका आहे. महादरवाजाकडे जात असताना असं पाहू शकतो. पाणी जाण्याची सोय पाहू शकतो. अशी आउटलेट दिलेला आहे, व्यवस्थित हा आउटलेट दिलेला आहे. महादरवाजा पाहू आणि परतीच्या प्रवासाला निघू आपण. पुन्हा आपण आता महादरवाजापाशी पोहोचलेलो आहे. हा महादरवाजा या ठिकाणी आपण पूर्ण पाहिले, परंतु जे नैसर्गिक केव्ज आहेत गुहा त्या काही सापडल्या नाहीत आपल्याला. ठीक आहे, भविष्यात आपण कधी आलो लवकर तर त्या नक्कीच करण्याचा प्रयत्न करू. हा महादरवाजा बोर्ड आपण जवळपास खाली उतरून त्या ठिकाणापर्यंत गेलो होतो. मामाच्या गावाकडून येणारा रस्ता आहे तो, परंतु काही सापडलं नाही आपणाला. अजून थोडं खाली जावं लागत असणार. हा महादरवाजा पाठीमागे पहा. ते जे दिसत आहे ते मामाचे गाव आहे. त्या गावावरून येण्याचा प्रयत्न करू नका. गुगलवर सर्च केल्यानंतर मामाच्या गावाकडून येण्याचा मार्ग दाखवतो, परंतु त्या मार्गाने खूप लांब आहे. आपण वारागडे बारीपाडा या गावातून आला तर सर्वोत्तम सोपा आहे तो मार्ग. चिक्कू, नारळ, हे झाड, कुदीव टाके, चांगल्या पद्धतीची झाडे लावलेली आहेत व त्याचे संवर्धनसुद्धा केलेले आहे. येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी आपल्याला खूप चांगली झाडे पाहायला भेटतील. कुदीव टाके आपल्याशी पोचत आहेत. परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे. त्या ठिकाणी देवीचं मंदिर आहे, त्या ठिकाणी दर्शन घेऊन आपण आपला परतीचा मार्ग धरू. बोईसरपासून 12 किलोमीटर अंतरावर फक्त आणि फक्त. या
येथे एक छोटंसं मंदिर आपल्याला दिसून येते, सुंदर आहे झाडाखाली. आपट्याच्या झाडाखाली म्हणजे आपलं सोनं त्याच्या झाडाखाली. येथे पाहू शकतो गडावरील वास्तू आहे, चुनाच्या घाण्याचं चक्र किंवा काही. असावा गडाची ही सफर आपली या तोफेकडे येऊन थांबते व आता आपण परतीच्या प्रवासाला निघणार आहे. आता 5:30 वाजत आलेले आहेत व आपली परतीची वाट आपण आता धरत आहोत. प्रत्येक गडावर आपणाला आल्यानंतर जाण्याचा मोह होत नाही, परंतु जाणं तर भागाचं आहे. चला निघू आपण आता. परतीच्या प्रवासाला निघत आहे व आपण इथपर्यंत आलेलो आहे या बुरुजापर्यंत. तो शेवटचा जरा थोडा खडा चढ आहे, बाकी नॉर्मल आहे व आपला सूर्यसुद्धा मावळतीच्या दिशेने जात आहे. साधारण अर्धा ते पाऊण तास लागेल उतरण्यासाठी. सोपा आहे, ट्रेक करून टाका बिंदास. उतरत आहे, खाली उतरत आहे आपण. ऊन आहे, उजेड आहे तोपर्यंत म्हणजे आपण खाली पोहोचून जाऊ. पाहू शकतो आपला असावा 25 मिनटं झाले आपण उतरायला सुरुवात केलेला आहे. गड आलेलो आहे 25 मिनटात इथपर्यंत. अजून एक 5 मिनिटात किंवा मॅक्झिमम 10 मिनिट खाली उतरून जाऊ. गड पाहू शकतो पाठीमागच्या डोंगरात आलो आपण बऱ्यापैकी खाली. एक 5 मिनिटात पोचून जाऊ. जय पाहू शकतो त्या ठिकाणी बरोबर अर्ध्या तासात 5:30ला ट्रेक चालू केला होता आपण. जय 6 वाजता बरोबर अर्ध्या तासात पोचलेला आहे. आपणाला अजून 2 मिनटं त्या ठिकाणापर्यंत जायला लागतील. मला 2 मिनिट लागू शकतात अजून. बापरे, जयनी खूप मोठी आज उडी मारली. फक्त अर्ध्या तासात पोहोचून गेला जय. वाव, अभिनंदन करावं त्याचं, तेवढं कमी आहे. असावा गड आपण आता सक्सेस खाली आलेलो आहे. गाडीपाशी 6 वाजून 1 मिनटं झालेले आहेत, म्हणजे 31 मिनटात आपण खाली उतरलेलो आहे. हा मार्ग आहे असं पाहू शकतो असावा गडाची. व आपण आता परतीच्या प्रवासाला निघत आहे.